साध्या माणसांनी, गरीब कुटुंबातल्या व्यक्तींनी त्यांचा आज पराभव खरं वास्तविक आता पाहायला मिळण्याचं काम झालं. त्याचं एकच कारण आहे, आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली, परंतु संधीचा कुठल्याच प्रकारचा उपयोग करण्याचं काम झालं नाही. म्हणून प्रत्यक्षात त्यांचा पराभव आज पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालंय. आता हे नेते ठरवतील, पक्ष ठरविल. आता काय करडेले साहेबाला, आता मी माझे 6 टर्म झालेत, मी 6वी टर्म माझी आता विधानसभेचा आमदार म्हणून मी काम करतोय. त्यामुळं आता एखाद्या वेळेस नक्कीच नेते मंडळी माझा विचार करतील असं मला विश्वास आणि खात्री. काही योगायोगला मुहूर्त जुळून येईल असं वाटतंय का? काही योगायोगला मुहूर्त जुळून येईल असं वाटतंय का? नाही, योगायोगचा नाही, माझा तसा जर पाहिलं तर अधिकार आहे, तो हक्क आहे. कारण माझी 6वी टर्म आहे, मी सिनियर आहे आणि मला संधी मिळावं ही माझी अपेक्षा आणि माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सुद्धा निश्चितपणे ती अपेक्षा आहे. आता कोळंबकर साहेबांना आम्ही बरोबरच येतं. माझा फक्त 19ला पराभव झाला, नाही तर मी 6 टर्म सलग विधानसभेचा आमदार म्हणून काम करतोय. थँक्यू. बघा, बघू आता पक्ष काय निर्णय घेतो ते पक्षावरती ही जबाबदारी आहे ना. सलग 9 टर्म निवडून आलेले एकमेव आमदार आहात. यावेळेस मंत्रिपदाची लॉटरी लागेल असं वाटतंय? बघा, पक्षाने मला न्याय दिला पाहिजे ह्या मताचा मी आहे. तुम्ही काही फडणवीसांसोबत काही मन की बात केली आहे का? फडणवीसांसोबत काही मन की बात केली आहे का? मी त्या बाबतीमध्ये त्यांना सांगितलं आहे. बघू आता. सकारात्मक आहे का एकंदरीत वातावरण? देवेंद्रजी हे नेहमी पॉझिटिव्ह असतात आणि त्या पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीने त्यांनी शब्द दिला आहे. चला येतो. आपण पाहतोय आज भाजपच्या कोर कमिटीच्या महत्वाच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, तर दुसरीकडे विधिमंडळाच्या गटनेत्याची सुद्धा निवड केली जाणार आहे आणि त्यानंतर महायुतीचे तिन्ही पक्ष राज्यपालांकडे जातील आणि सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याची अधिकृत घोषणा ही होणार आहे आणि त्यामुळे आज भाजपच्या या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. विधान भवनाच्या दिशेनं आता सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस निघालेले आहेत. थोड्याच वेळात ते विधान भवनामध्ये पोहोचणार आहेत. त्याचबरोबर भाजपचे जे आमदार आहेत नवनिर्वाचित ते सुद्धा आता विधिमंडळामध्ये यायला दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात गटनेता निवडी संदर्भातली महत्वाची बैठक पार पडणार आहे. विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे गटनेता निवडणार आहे आणि हा गटनेता निवडल्यानंतर महायुतीमधले शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप हे तिन्ही पक्ष एकत्र जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. उद्या 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महायुतीचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र कोण आता शपथ घेणार आहेत? खरं तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचाच केवळ शपथविधी होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. मात्र त्यानंतर आता आजच्या या बैठकींमध्ये आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत का आणि उद्या काही मंत्रिपदाची सुद्धा शपथविधी होतोय का या संदर्भातली अधिक माहिती ही समोर येणार आहे. तुर्तास आपण पाहतोय सागर बंगल्यावरून देवेंद्र फडणवीस हे निघालेले आहेत. विधिमंडळाच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत. आपण पाहतोय सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे रवाना झालेले आहेत. मात्र ही दोन्ही जर आपण रस्त्याच्या दुतर्फा पाहिलं तर दोन्ही ठिकाणी आपल्याला झेंडे पाहायला मिळत आहेत. सर्वत्र आपल्याला भगवं वातावरण पाहायला मिळते. आपण पुन्हा जाणार आहोत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, आता देवेंद्र फडणवीस रवाना झालेले आहेत विधान भवनाच्या दिशेने. कोण कोण सध्या विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये पोहोचलेले आहे? जसं तू सांगितलंस की भाजपचे निवडून आलेले आमदार हे आता विधानभवनात पोहोचायला सुरुवात झालेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील निघालेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा विधानभवनात दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे सुद्धा ताज प्रेसिडेंट या हॉटेलमधून निघतील आणि विधानभवनाच्या दिशेने रवाना होतील. आणि अर्थातच त्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेला वेग येईल. सुरुवातीला कोर कमिटीची बैठक होईल. विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन पोहोचेपर्यंत ही कोर कमिटीची बैठक कदाचित आटोपलेली असेल आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड होईल. त्या
नेतेपदाची घोषणा देखील केली जाईल. अगदी काही वेळाचा खरं तर हा कार्यक्रम आहे. ही प्रक्रिया फारशी मोठी नाहीये, त्याच्यामुळे ही झटपट आटोपली जाईल. साधारणतः 11 वाजेपर्यंत कदाचित भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची घोषणा होईल आणि तातडीने तर आपण पाहतोय सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडीला वेग आलेला आहे. नवनिर्वाचित आमदार विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत, विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण ही दृश्य पाहतोय. जे आमदार पोहोचलेले आहेत त्यांना फेटे बांधले जात आहेत. आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. कोर कमिटीची महत्वाची बैठक भाजपची पार पडणार आहे. तर दुसरीकडे विधिमंडळाचा गटनेता सुद्धा निवडला जाणार आहे आणि त्यासाठीची ही जय्यत तयारी सुरू आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार हे विधिमंडळामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांना फेटे सुद्धा बांधले जात आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्या अनुषंगानं आज गटनेता निवडला जाणार आहे. गटनेता निवडताच नंतर महायुती आता सरकार स्थापनेचा दावा सुद्धा करणार आहे. राहुल नार्वेकर पोहोचलेले आहेत. आपण हे दृश्य पाहतोय. सर्वच आमदार आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे. भागवत कराड सुद्धा आपण पाहतोय दृश्यांच्या माध्यमातून. सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. कोर कमिटीची बैठक होणार आहे, त्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे आणि आता विधिमंडळामध्ये सर्व नवनिर्वाचित आमदार पोहोचत आहेत, त्यांना फेटे बांधले जात आहेत. एकूणच राजकीय घडामोडी प्रचंड वाढलेल्या आहेत.